हॅलो फ्रेंड्स, वेलकम. तुम्हाला नाऊन म्हणजे काय माहिती आहे का? तर नाऊन हा पार्ट ऑफ स्पीचचा एक महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय तुम्हाला इंग्रजी बोलणे लिहिणे समजणार नाही. तर आज या व्हिडिओमध्ये नाऊन म्हणजे काय, त्याचे किती पार्ट्स आहेत, ते कसे आहेत, कोणते आहेत हे आपण बघू. तर स्टेप बाय स्टेप एक एक करून लक्ष देऊन बघा. नाऊन म्हणजे नाव. A noun is the name of a person, a place, an animal, a thing, an idea. तर पहा, कोणत्याही ठिकाणाचं नाव असते, कोणत्याही व्यक्तीचं नाव असते, त्यांना आपण नाऊन म्हणतो. नाऊन म्हणजे काय? तर नावं. सोप्या भाषेत जे आपण गोष्टींना नावं दिलेले आहेत, मुलांना मुलींना नावं दिलेली आहेत, ते असतात नाऊन. तर बघा, याचा एक पहिला टाईप आहे कॉमन नाऊन, ज्याला मराठीत आपण म्हणतो सामान्य नाम. मग आता सामान्य नाम कोणते आहेत? तर पेन आहे, बुक, बॅग, ट्री. काही विशेष आहे का यात? तर हे सामान्य आहे. ह्या लाखो करोडो गोष्टी आहेत. ठीक आहे. त्यानंतर प्रॉपर नाऊन म्हणजे काय? तर विशेष नाम. जसं की मुलांचे नाव असतील मग राज आहे, मुलींचे नाव असतील मीरा आहे, सिटीजचे नाव असतील पुणे मुंबई आहे, देशांचे नाव असतील इंडिया जपान अमेरिका. ठीक आहे. तर हे सगळे कशात येतील? प्रॉपर नाऊनमध्ये. आणि याचे पहिले लेटर तुम्ही लक्ष देऊन पहा, हे कॅपिटल आहेत. का? कारण प्रॉपर नाऊन असल्यामुळे पहिलं लेटर त्याचं आपल्याला कॅपिटल घ्यावं लागतं. त्यानंतर आहे कलेक्टिव्ह नाऊन, म्हणजे जे सर्वांना एकत्रित संबोधन केलं जाते त्यासाठी वापरले जातात. कोणते आहेत? तर मग आर्मी. ठीक आहे. त्यानंतर क्लास, स्टुडंटचा काही क्लास असेल तर तो, ग्रुप आहे एखादा तर तो. ठीक आहे. त्यांना आपण कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे काहीतरी एकत्रित असं संबोधण्यासाठी लिहितो. त्यानंतर मटेरियल नाऊन आहेत. मटेरियल कोणते कोणते असतात मग? तर गोल्ड आहे, सिल्वर आहे, कॉपर आहे, शुगर आहे, हे येतात मटेरियल नाऊनमध्ये. त्यानंतर कंपाऊंड नाऊन. कंपाऊंड म्हणजे काय? तर दोन शब्द मी जोडले तर त्याला म्हणतात कंपाऊंड नाऊन. जसं की टेक्स्ट आहे आणि बुक आहे, मी जोडलं तर काय झालं? ते दोन्ही मिळून एक शब्द तयार झाला, टेक्स्ट बुक. नोटबुक आहे, हायस्कूल आहे. ठीक आहे. एव्हरी डे आहे. त्यानंतर इथं पहा एक्झाम्पल आहे क्लासमेट. तर इथं हा क्लास आहे आणि हा मेट, दोन शब्द मिळून एक शब्द झाला आहे. त्यानंतर आईस आणि क्रीम, एअर आणि पोर्ट, या सर्वांना म्हणतात कंपाऊंड नाऊन. तर यानंतर दोन टॉपिक महत्त्वाचे आहेत, ते आपण घेऊ. ठीक आहे. हे लिहून घ्या किंवा कॉपी करा. तर पुढचा एक टाईप बघा, 6 नंबरचा, जो आहे सिंग्युलर नाऊन म्हणजे एकवचनी नाम. जी गोष्ट एकच असेल त्यांना आपण सिंग्युलर नाऊन म्हणू. जसं की एक खुर्ची आहे तर चेअर, एक पक्षी आहे तर बर्ड, एक घर आहे तर हाऊस. तेच प्लुरल नाऊन म्हणजे अनेक वचनी नावामध्ये चेंज होईल. जसं की 2 पेक्षा जास्त मुलं आहेत तर बॉईज, एकापेक्षा जास्त पेन आहे तर पेन्स, मुली आहेत जास्त तर गर्ल्स. ठीक आहे. एक नोट आहे प्लुरल नाऊनसाठी. काही प्लुरल नाऊन, एक मिनिट, काही प्लुरल नाऊनच्या शेवटी एस ईएस आयएस ऍड केला जातो. जसं की पहा, बस आहे तर ते बसेस होईल, तिथं ईएस ऍड केला जाईल. त्यानंतर ग्लास आहे, ग्लासेस होईल. त्यानंतर टोमॅटो आहे, टोमॅटोज, ईएस ऍड केला जाईल. त्यानंतर बटरफ्लाय आहे तर आयएस, कॅन्डी आहे तर आयएस, बेबी आहे बेबीज, आयईएस ऍड करावं लागेल. तर अशा प्रकारे नाऊन हे चॅप्टर इथं आपण संपवलेलं आहे. जर तुम्हाला समजलं असेल तर कमेंट करून आम्हाला कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाकी व्हिडिओसाठी ॲक्सेस मिळवा. थँक्यू.